नमस्कार, मी नितेश बाळकृष्णजी कराय, संचालक फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी वर्धा, बुलेट चालू घडामोडी या पुस्तकाचे लेखक. आपल्या सर्वांचे स्वागत करतो फिनिक्स अकॅडमी वर्धा या आपल्या यूट्यूब चॅनल आणि फेसबुक लाईव्हच्या पेजवरून. अबे या ना, कसं या ना बे, झामल करून राहिले तिथं या. आपण चालू केलं होतं भारतीय राज्यघटना. भारतीय राज्यघटनेत कालच्यापर्यंत आपण पाहिलं, भारतीय राज्यघटनेचा प्रवास पाहिला. भारतीय राज्यघटना समिती ही कॅबिनेट मिशनच्या शिफारशीनुसार अस्तित्वात आली. कॅबिनेट मिशनच्या शिफारशीवर आधारित भारतामध्ये निवडणुका झाल्या. संस्थानिकांनी आपले सदस्य पाठवले. ब्रिटिश अधिपत्याखालील भारत आणि त्याच्यानंतर केंद्रशासित प्रदेश, ज्याला इंग्रज चोट्टे हे कमिशनर म्हणत होते. 4 भारतात कमिशनर होते: दिल्ली, कुर्ग, अजमेर आणि बलुचिस्तान पाकिस्तानच्या वाटणीला गेलं. आता भारत स्वतंत्र झाला होता. भारताची स्वतःची संविधान सभा अस्तित्वात आली होती आणि इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट 1947 या कायद्यानुसार भारतीय संविधान सभेले सार्वभौमत्वाचा दर्जा भेटला होता. भारतीय संविधान सभा ही सार्वभौम होती, म्हणजे भारतीय संविधान सभेवर कोणाचाही दबाव नव्हता. भारताची संविधान हे भारतासाठी संविधान लिहिण्याचे अधिकार तिले प्राप्त झाले आणि सोबतच भारतासाठी वेगळे काही कायदे करायचे असन तर ते भारतीय संविधान सभेला प्राप्त झाले. त्याच्यानंतर ब्रिटनची संसद भारतासाठी कोणतेही कायदे करून देणार नाही असं स्पष्ट लिहिलं होतं भाऊसाहेब. कायच्यात गा 1947च्या भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यात. ह्या जो भारतीय स्वातंत्र्याचा कायदा झाला, हे चोट्ट माउंटबॅटन आलं होतं. इनमिन आलं 3 महिन्यासाठी टिंग घंटी वाजवत, आणि त्यानं त्या 3 महिन्यात भारत पाकिस्तानची फाळणी केली. ते म्हणे 14 ऑगस्ट 1947ले अखंड भारताचे 2 तुकडे होईल. ठीक आहे, हिंदू बहुल भारत आणि मुस्लिम बहुल पाकिस्तान. या दोघांची सीमा निश्चिती करण्यासाठी आम्ही एक कमिटी नेमीन. त्यानं कमिटी नेमली आणि रेषा मारून दिली. त्या समितीचं नाव होतं रॅडक्लिफ. आताचा बांगलादेश ना आताचा पाकिस्तान ह्या तेव्हा पाकिस्तानचाच भाग होता. एका अखंड भारताचे इंग्रज चोट्ट्यानं 3 तुकडे केले आणि म्हणे का भारताची संविधान बनवणारी संविधान सभा यानंतर वेगळी होईल. माउंटबॅटनच्या आधारावर म्हणे का भारताची राज्यघटना 3 भागात, आपलं कॅबिनेट मिशन म्हणे का भारताची राज्यघटना समिती ही 3 भागात तयार होईल: वायव्य सरहद प्रांत, मध्य भारत आणि ईशान्य भारत. त्याच्या मिळून एक राज्यघटना तयार होईल असं कॅबिनेट म्हणे. पण इंडियन इंडिपेंडन्स ॲक्टमध्ये म्हणते का जेव्हा, ठीक आहे, इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट म्हणते का अखंड भारतातून हिंदू बहुल भारत आणि मुस्लिम बहुल पाकिस्तान हा तयार होईल आणि भारतातील संस्थानिकांनी भारतात जावे किंवा पाकिस्तानात जावे किंवा हे चोट्ट म्हणते स्वतंत्र राहावे सांगा. आणि मग त्याच्यात असा विषय जेव्हा येते तर काही लोकांना काढले ना मधातच बुसकांडे, आम्हाला म्हणे नवीन देशच तयार करायचा आहे म्हणे, जम्मू काश्मीरचा राजा हरिसिंग. त्याच्यात ह्या मधातलं बोंबलीबादचं भोगदाड हैदराबादचं नवाब संस्थान म्हणे ते जर हैदराबाद जर पाकिस्तानात, ते म्हणे पाकिस्तानात जायचं आहे. ऐन बोंबलीवर भोगदाड नसतं पडलं का भारताच्या? कसं दिसलं असतं तो भारत? ते म्हणे पाकिस्तानात जायचं आहे म्हणे. मग आम्ही यंटमे लेखाचं तर ते लष्करी कारवाई केली आणि तेव्हा कुठं हैदराबाद संस्थान भारतात विलीन करून घेतलं. लय तमाशे झाले. त्याच्यावर एक वेगळा व्हिडिओ बनते का भारतातील संस्थानं भारतात कसे विलीन केले, याच्यावर एक आपण सेपरेट व्हिडिओ घेऊ. तर आता विषय काय झाला का माउंटबॅटन कमिशनच्या शिफारशीवर आधारित भारतीय स्वातंत्र्याचा कायदा झाला. कायदा झाल्यानंतर त्या कायद्यानुसार भारत आणि पाकिस्तान 2 देश तयार झाले. भारतातील लोकांनी भारताची संविधान सभा स्वतंत्र अस्तित्वात आणावी म्हणे आणि पाकिस्तानची संविधान सभा, ठीक आहे, पाकिस्ताननं तयार करावी. पण तुम्ही जे इलेक्शन घेतलं आहे कॅबिनेट मिशनच्या शिफारशीनुसार, त्याच इलेक्शनले ग्राह्य धरून तुम्ही तुमची संविधान सभा बनवू शकता. मग भारताची वेगळी संविधान सभा बनली, वेगळी राज्यघटना समिती बनली आणि पाकिस्तानची वेगळी बनली. आणि भारताच्या संविधान सभेले भारतासाठी कायदे करण्याचा अधिकार प्राप्त झाला. याच्यानंतर ब्रिटनची संसद कोणतेही भारतासाठी कायदे करण्यास, ठीक आहे, कायदे करू शकत नव्हती, कारण भारतीय स्वातंत्र्य कायद्यात स्पष्ट उल्लेख होता. मग विषय का झाला का भारताला स्वातंत्र्य द्यायचं 18 जुलै 1947ले इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट ब्रिटनच्या संसदेत लागू झाला आणि 14 ऑगस्ट 1947ले अखंड भारतातून भारत आणि पाकिस्तान हे 2 देश बाहेर पडले. त्याच्यामुळे काय झालं का कोणताही देश म्हणला, आता भारत जाते ऑलिम्पिकच्या स्पर्धेत जाते का नाही भाऊ, तर गेल्यावर ह्या भारत देश होय हे कायच्यावर ओळखते?
सर त्याच्या पाठीवर लिहून राहते म्हणजे खेळाडूचे. अबे चोट्ट्या झेंडा राहते समोर, ठीक आहे. आपला एक माणूस राहते, एक खेळाडू, ठीक आहे, ज्यानं मागच्या ऑलिम्पिकमध्ये घेऊन मेडल भेटलं असत तर तो असा आपला झेंडा घेऊन राहते. एखाद्या देशाची आयडेंटिटी दुसऱ्या देशात त्याचा झेंडा आहे, ठीक आहे. भारताला वाटलं का आपण, ठीक आहे, 14 ऑगस्ट एका दिवशी 2 लेकराच्या डिलिव्हऱ्या झाल्या असत्या म्हणून डिलिव्हरीची तारीख वेगळी ठेवली. पाकिस्ताननं 14 ऑगस्ट घेतली तर आपण दुसरा दिवस ठेवला, 15 ऑगस्ट घेतला. अर्ध्या रात्री झेंडा फडकवला लाल किल्ल्यावर, माउंट बॅटनच्या हाताने युनियन जॅक उतरवला आणि भारतीय स्वातंत्र्याचा तिरंगा फडकवला. तेव्हा गांधीजी तिथं हजर होते. गांधीजी तिकडं दंगली शमवण्यात, त्यात दंगली थांबवत होते ठीक आहे, बांगलादेशमध्ये नौखाली नावाच्या शहरात. तर सगळ्यात पहिले भारत स्वतंत्र झाल्यावर भारताला आयडेंटिटी पाहिजे होती, म्हणजे झेंडा पाहिजे होता. ते ठीक आहे, राज्यघटना काय ते नंतर पाहू, ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला राष्ट्रगीत कोणतं ठेवायचं हे नंतर पाहू. पहिले आपली आयडेंटिटी लागन का 15 ऑगस्टला आपल्याला आपला झेंडा लागन, तो झेंडा कसा राहील याचा विषय आला. म्हणून लक्षात ठेवा, ठीक आहे. जे भारताची संविधान सभा होती यानं भारतीय झेंड्याला मान्यता दिली. व्यंकय्या पिल्लई नावाच्या आंध्र प्रदेशातल्या माणसानं ह्या भारताचा तिरंगा तयार केला. तिथं ह्या तिरंग्यात चरखा ठेवायचा का चक्र ठेवायचं, ठीक आहे. तिरंग्याची साईज का राहील तर तिरंग्याची स्टँडर्ड साईज संविधान सभेनं ठेवली 3x2. 3x2च्या रेशोमध्ये झेंडा राहील. त्याचा बी कायदा आहे. आपल्या मनानं कसाही नाही ठेवता येत. हां, ठेवला बा 15 फूट लांब आणि 4 फूट रुंद असं नाही ठेवता येत. रेशो पाहिजे 3x2चा. 3x2चा म्हणजे 12 फूट लांब असन तर 9 फूट रुंद लागन. समजलं का? 3x2च्या रेशोमध्येच लागन. म्हणजे 12ले 9ले भागितलं तर उत्तर 3-2 आलं पाहिजे. असं काही सर? हो, ठीक आहे. रेशो आहे 3x2चा. लांबी 3 फूट तर रुंदी 2 फूट पाहिजे, ठीक आहे. लांबी 6 फूट तर रुंदी 4 फूट पाहिजे. समजलं का? म्हणजे त्याची हाईट तिरंग्याची. तिरंग्याले मान्यता संविधान सभेनं, ठीक आहे. लक्ष द्या बे, भारताले स्वातंत्र्य ठीक आहे 15 ऑगस्टला भेटलं. आणि 15 कारण 14 ऑगस्टला सांगितलंच होतं, ठीक आहे का. 14 ऑगस्ट 1947ले आपण अखंड भारतातून भारत पाकिस्तान हे 2 देश बाहेर पडणार आहेत. आपण 15 ऑगस्ट स्वीकारला. 15 ऑगस्टच्या अगोदर आपल्याला भाऊ पाहिजे होता झेंडा. कोणत्याही देशाची आयडेंटिटी हे त्या देशाचा झेंडा असते. म्हणून ते राष्ट्रगीतं राहू दिलं तिकडं, राष्ट्रगीत फेष्टगीत नंतर पाहू. पहिले आपण आपल्या झेंड्याला मान्यता देऊ. म्हणून भारताच्या संविधान सभेनं, लक्ष द्या बे, म्हणून भारताच्या संविधान सभेनं झेंड्याची डेट 15 ऑगस्ट 1947च्या अगोदर स्वीकार केली. पहा, हे सोपी आहे लेखो, डोक्याला जास्त ताण नाही घ्यायचा. 15 ऑगस्टला स्वातंत्र्य होणार होता. त्याच्यानंतर लक्ष द्या, 18 जुलै 1948ले काय म्हटलं, 18 जुलै, ठीक आहे. 18 जुलै 1947ले इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट ब्रिटनच्या संसदेत पारित झाला. आणि त्याच्यात यायले तारीख माहीत पडली भारतीय संविधान सभेले का आपल्याला 14 ऑगस्टले किंवा 15 ऑगस्टले स्वातंत्र्य भेटणार आहे. मग आता पहिले आपल्याला लागन झेंडा. म्हणून संविधान सभेनं, ठीक आहे, लगेच 22 जुलै, ठीक आहे, 22 जुलै 1947ले झेंड्याला मंजुरी दिली. ठीक आहे. कसं आहे अमाय असं आहे का जी? अबे असंच आहे ना लेका डोंबड्या. ठीक आहे, सोपी आहे, काही टेन्शन घ्यायचं काम नाही. ठीक आहे. हे बा, ठीक आहे, 22 जुलै 1947ले भारतीय झेंड्याला मान्यता दिली. ठीक आहे. पिंगली व्यंकय्या या आंध्र प्रदेशच्या माणसानं, ठीक आहे, पिंगली व्यंकय्या या आंध्र प्रदेशच्या माणसानं ह्या झेंडा तयार केला लेको. ठीक आहे, समजून घ्या, भावना को समजो तुम मेरे. ठीक आहे. मग आता ह्या झेंडा राहीन कसा, त्याची साईज कशी राहीन याच्यासाठी एक सेपरेट कायदा आहे. त्याच्यात सांगितलं का झेंड्याची साईज 3 फूट लांबी असन तर 2 फूट रुंदी राहीन, 6 फूट लांबी असन तर 4 फूट रुंदी राहीन, 12 फूट लांबी असन तर 9 फूट रुंदी राहीन. अबे 9 राहीन डोंबडे 8 राहीन. ठीक आहे. मग रेशो 3/2चा यायला पाहिजे. काय आले पाहिजे? 3/2चा. झेंडा 3 रंगाचा ठेवला. वरत केशरी रंग ठेवला. केशरी रंग हे शौर्याचं प्रतीक आहे. ठीक आहे. पांढरा रंग हे या देशानं या जगाले बुद्ध दिला, युद्ध नाही दिलं. या देशानं महात्मा गांधी दिला, म्हणून शांतीचं प्रतीक आहे पांढरा. हिरवा रंग हा देश कृषीप्रधान देश आहे. त्या कृषीप्रधान देशाची इकॉनॉमी हे भारताच्या कृषी अर्थव्यवस्थेवर डिपेंड आहे. म्हणून हिरवा रंग या देशाले कृषीप्रधान आहे हे प्रमोट करते. आणि मधात
जे आपण सारनाथच्या विजयस्तंभावरून अशोक चक्र घेतलं, ते अशोक चक्र ठीक आहे, हे या देशातील नागरिकांनी या देशाला महासत्ता करण्यासाठी, या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी अहोरात्र 24 तास झटायले पाहिजे. त्याचं प्रतीक म्हणजे या देशाच्या तिरंग्यात जे अशोक चक्र घेतलं, जे सारनाथच्या ठीक आहे विजयस्तंभावरून घेण्यात आलं, तर हे भारतीय तिरंग्याची ओळख आहे. म्हणून भारतीय तिरंगा आपण स्वीकारला. बऱ्याचशा याच्यात विवाद होता, चरखा घ्यायचा का घ्यायचा, तर असा भारतीय तिरंगा तयार झाला. भारतीय तिरंग्याला संविधान सभेनं केव्हा मान्यता दिली असा प्रश्न येते. 22 जुलै 1947. लक्षात कसं ठेवायचं भाऊसाहेब, मी सांगितलं का 15 ऑगस्ट 1947ला भारत स्वतंत्र होणार होता, आणि 15 ऑगस्टला स्वतंत्र होणार होता, तर आपली आयडेंटिटी पाहिजे. का पाहिजे? आपली ओळख पाहिजे. ते ओळख कशी ठेवता येईल, तर ओळखीसाठी, देशाच्या ओळखीसाठी झेंडा पाहिजे. म्हणून सगळ्यात पहिले आपण राज्यघटना लागूही व्हायची होती, पहिले झेंडा पाहिजे होता. भारत स्वतंत्र व्हायच्या पहिले झेंडा पाहिजे होता. स्वतंत्र झाला 15 ऑगस्टले, आणि 18 जुलैला इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट झाला. त्याच्यात त्यानं तारीख डिक्लेअर केली की आम्ही 14 ऑगस्टले भारत पाकिस्तान या अखंड देशातून 2 देश तयार करणार आहे. म्हणून आपण लगेच 4 दिवसात झेंड्याची रचना तयार केली, आणि 22 जुलै 1947 भारतीय संविधान सभेनं भारतीय झेंड्याला मान्यता दिली. ठीक आहे, 18 तारखेच्या नंतर. ठीक आहे, आणि 15 ऑगस्टच्या अगोदरच्या महिन्यात बस संपला विषय. असंच तर पाठ राहते बे, बस पेलावून द्यायचं. जुलै महिन्यात 1947 आहे का नाही, पहिले पाहिजे होतं. मग आता लक्ष द्या, आता लक्ष द्या. आता पुन्हा एक गेम सांगतो. सर काजी ते जनगण म्हणाले राष्ट्रगीताला मान्यता केव्हा दिली जी? हां, राष्ट्रगीताला मान्यता केव्हा दिली? अबे तर डोंबड्या 26 जानेवारी. लक्ष द्या आता. ठीक आहे, पहा आता 26 जानेवारी का म्हणून राहिलो, 26 जानेवारी 1900 ठीक आहे 50ले का म्हणून राहिलो, 26 जानेवारी 1950ले भारतीय राज्यघटना लागू केली. बरोबर आहे. भारतीय राज्यघटना, भारताचा प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 1950 पासून सुरू होणार होता. भारत प्रजासत्ताक होणार होता. भारताच्या संविधानावर हा भारत चालणार होता. भारताची राज्यघटना ठीक आहे भारतभर लागू केली. ती तारीख आहे 26 जानेवारी 1950. या जानेवारीले भारतात राज्यघटना लागू झाली. संपूर्ण भारतात संपूर्ण राज्यघटनेतले कायदे लागू करण्यात आले. स्वीकृत म्हणलं तर ठीक आहे 26 नोव्हेंबर 1950, जो आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो 1949, आणि हे 26 जानेवारी 1950. तयार तर 26 नोव्हेंबर 1949लेच झाली, पण 2 महिने लागू करा थांबवलं. काऊन थांबवलं सर? तर रावी नदीच्या किनाऱ्यावर 1930 साली पहिल्यांदा राष्ट्रीय काँग्रेसनं इंग्रज अधिपत्याखाली तिरंगा फडकवला होता. त्या घटनेले 2 महिन्यानं 20 वर्ष होणार होते. तो बी दिवस साजरा होईल भविष्यात, आणि भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून सुद्धा हा दिवस आपण ठीक आहे अजरामर करून टाकू, म्हणून 2 महिने लेट केली. आणि 26 जानेवारी म्हणून राज्यघटना लिहून दिल्ली सुपूर्द केली राजेंद्र प्रसाद यांच्या हातात. ती तारीख होती 26 नोव्हेंबर 1949. 26 नोव्हेंबर 1949. बे डुकरेव लक्ष ठेव जा. 26 नोव्हेंबर 1949 हे जे तारीख आहे 26 नोव्हेंबर 1949, ही तारीख संविधान दिन म्हणून साजरा करतो आपण. संविधान लोकांच्या घरघरात पोचले पाहिजे, संविधानाचे विचार पोचले पाहिजे. ठीक आहे, त्याच्यासाठी मी काम करतो, तुम्ही बी काम करा. ठीक आहे, आपल्या देशातल्या नागरिकासाठी सर्वात मोठा ग्रंथ संविधान असला पाहिजे, सर्वात मोठं मंदिर या देशाची संसद असली पाहिजे, आणि सर्वात मोठा झेंडा आम्हाला भगवा नाही, पांढरा नाही, निळा नाही, ठीक आहे हिरवा नाही पाहिजे, तो तिरंगा असला पाहिजे. असं प्रत्येकाच्या मनात तिरंगा पेरण्याचं काम आपण करून राहिलो. ठीक आहे, आता लक्ष द्या. मग 26 नोव्हेंबरले ठीक आहे का केली म्हणते आपल्याला परीक्षेत विचारते, तो स्वीकृत केली. का केली? स्वीकृत केली. आणि लागू कोण्या दिवशी केली असा प्रश्न विचारते, तर लागू केली 26 जानेवारी. बंद कलम स्वीकृतच्या दिवशी काही मोजके कलम, नागरिकत्वाचे कलम लागू करून टाकले. राज्यघटनेचा पहिला भाग लागू केला. भारताची भूसीमा, केंद्रशासित प्रदेश व ठीक आहे घटक राज्य, ठीक आहे असे काही महत्त्वाचे कलम याच्यातले लागू करून टाकले. ठीक आहे, मूलभूत अधिकार ठीक आहे हे की लागू करून टाकले. आता विषय काय होता, 26 जानेवारीला भारत स्वातंत्र्य ठीक आहे प्रजासत्ताक होणार होता, गणतंत्र होणार होता. ठीक आहे, आमच्या भारतावर कोणाचंही राज्य नाही. आता आमच्यासाठी कायदे आम्ही तयार करू, आणि भारत सार्वभौम झाला होता. म्हणून पहिले आहे 26 जानेवारीला, पहिल्या 26 जानेवारीला आपल्याला राष्ट्रगीत पाहिजे होतं. ठीक आहे, झेंडा तर झाला, आता राष्ट्रगीत पाहिजे होतं. म्हणून 26 जानेवारीच्या अगोदरल्या दिवशी संविधान सभेची शेवटली बैठक झाली 24 जानेवारी 1950. 24 जानेवारीला ठरलं का आपलं राष्ट्रगीत कोणतं ठरवायचं. 24 जानेवारीच्या बैठकीत
लक्ष द्या बे पोट्टे हो डोंबडे हो. 24 जानेवारीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. कोणत्या? पहा कसं सोपं आहे. 24 जानेवारी 1950. 24 जानेवारी 1950च्या बैठकीत आपण ठीक आहे ए भाऊ आपण मान्यता दिली का? कायले मान्यता दिली? तर 24 जानेवारी 1950ले राष्ट्रगीताला मान्यता दिली. कायले दिली? राष्ट्रगीताला मान्यता दिली. लक्षात ठेवा. ठीक आहे. याच्यावर प्रश्न विचारते राष्ट्रगीताला मान्यता केव्हा दिली? पहा सोपं आहे भाऊ. ठीक आहे. स्वातंत्र्य व्हायच्या पहिले झेंडा पाहिजे होता. झेंडा दिला 22 जुलै 1947. ऑगस्ट महिन्यात स्वातंत्र्य भेटले 1 महिना अगोदर. 26 जानेवारीला आपल्याला का पाहिजे होता? ठीक आहे. जनगणमन पाहिजे होतं राष्ट्रगीत. तर ते राष्ट्रगीत आपल्याला ठीक आहे त्याच्या अगोदरल्या 2 दिवस अगोदर 24 तारखेला 24 जानेवारी 1950ले गीतांजली या काव्यग्रंथाच्या पहिल्या कडवातले पहिलं कडवं घेतलं आहे आणि त्याचा टाईम ड्युरेशन 52 सेकंद सांगितला आहे. किती सेकंद? 52 सेकंदात राष्ट्रगीत म्हणून व्हायला पाहिजे. त्याचं सगळं प्रोटोकॉल आहे. असं कसं किती काय 1.5 मिनिटाचं म्हणा ठीक आहे तो चालला तिकडं जनगण म्हण तिकडं लंबा घेऊन घ्यायचं नाही. ते बरोबर घ्यायचं. त्याची सिस्टीम आहे. 52 सेकंदात राष्ट्रगीत संपलं पाहिजे. राष्ट्रगीताला मान्यता दिली 24 जानेवारी 1950. सोपं आहे. काही टेन्शन नाही घ्यायचं. प्रजासत्ताक दिन लागू व्हायच्या पहिले राष्ट्रगीत पाहिजे होतं. मग त्याच्या अगोदर राष्ट्रगीत. भारत स्वतंत्र व्हायच्या पहिले झेंडा पाहिजे होता म्हणून झेंडा. ठीक आहे. त्याच्या अगोदरच्या महिन्यात. बस एवढं सोपं आहे भाऊ. म्हणून काही टेन्शन घ्यायचं नाही. मग आता पहा. ठीक आहे. भारतीय झेंड्याला मान्यता दिली. ठीक आहे. भारतीय झेंड्याला मान्यता दिली 22 जुलै. का म्हणून राहिलो? लक्ष द्या. ठीक आहे. 22 जुलै का म्हटलं? 22 जुलै 1900 ठीक आहे 22 जुलै 1947. आणि झेंडा कोण तयार केला? तर आंध्र प्रदेशच्या पिंगली व्यंकय्या नावाच्या माणूस. रेशो 3/2. ठीक आहे. लाल ठीक आहे केसरी रंग हा या देशातील शौर्याचं प्रतीक आहे. पांढरा रंग या देशानं जगाला युद्ध नाही दिले, बुद्ध दिले. या देशानं ठीक आहे जगाले महात्मा गांधी दिला ज्यानं अहिंसेचे तत्त्व सांगितले आणि अहिंसेनं ठीक आहे जग जिंकता येते हे सांगणारा माणूस आपण दिला. म्हणून ठीक आहे आपण पांढरा रंग शांतीचं प्रतीक त्याच्यावर घेतलं आणि हिरवा रंग या देशातील ठीक आहे कृषीप्रधान देशाचं प्रतीक आहे. आणि सारनाथच्या विजयस्तंभावरून जो आपण अशोक चक्र घेतला या देशातील नागरिकांनी या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी अहोरात्र 24 तास झटावं हे त्या ठीक आहे अशोक चक्राच्या ठीक आहे चक्रावरून निर्देशित करते. मग आता त्याच्यानंतर 15 ऑगस्ट पहा. मग त्याच्यानंतर 15 ऑगस्ट 1947ले भारत स्वतंत्र झाला. का झाला? 15 ऑगस्ट 1947ले स्वतंत्र झाला. डोंबडेव. ठीक आहे. पहा मग ठीक आहे. मग त्याच्यानंतर 15 ऑगस्ट 1947 26 नोव्हेंबर 1949ले भारतीय संविधान पूर्ण लिहून झालं. त्या दिवशी ठीक आहे 299 संविधान सदस्यापैकी जेवढेही संविधान सभेचे सदस्य होते त्याच्यापैकी 284 सदस्य हजर होते. त्यानं सह्या केल्या. शेवटली सही डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची झाली. आणि ठीक आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनं भारताचं तयार झालेलं संविधान राजेंद्र प्रसाद जे संविधान सभेचे राज्यघटना सभेचे जे अध्यक्ष होते त्याला सुपूर्द केलं. ठीक आहे. मग राज्यघटना स्वीकृत करण्यात आली म्हणते. हा दिवस आपण आता भारतात ठीक आहे संविधान दिन म्हणून साजरा करतो. 299 सदस्यापैकी 284 सदस्यांनी सह्या केल्या होत्या. शेवटची सही डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी केली. ठीक आहे. मग 24 जानेवारी 1950 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन होता. आता सांगितलं मी तुम्हाला 26 जानेवारीला आपण राज्यघटना लागू करणार होतो. त्याच्या अगोदर आपल्याला का पाहिजे होतं? ठीक आहे जनगणमन पाहिजे होतं. राष्ट्रगीत पाहिजे होतं. म्हणून राष्ट्रगीताला मान्य. राष्ट्रगीत वेगळी आणि राष्ट्रीय गीत वेगळी. राष्ट्रीय गीत वंदे मातरम आहे डुकरेव आणि राष्ट्रगीत ठीक आहे जनगणमन आहे. तर हे गीतांजली काव्यसंग्रहातलं पहिलं कडवं आहे. ठीक आहे. मग 14 ऑगस्ट 1947ले भारतीय राज्यघटना समिती सार्वभौम झाली. सार्वभौम झाली म्हणजे का म्हणून राहिलो भाऊसाहेब? सार्वभौम झाली म्हणजे का? भारतीय संविधान समिती सार्वभौम झाली म्हणजे काजी सर? तर सार्वभौम म्हणजे भारतीय संविधान सभेवर कोणाचंही वर्चस्व नव्हतं. भारतीय संविधान सभाला सर्व अधिकार प्राप्त झाले होते 14 ऑगस्ट 1947ले. भारतासाठी कायदे करण्याचा आणि भारतासाठी संविधान निर्माण करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त भारतीय संविधान सभेलाच प्राप्त झाला होता. 26 जानेवारी 1950ले भारताचं संविधान ज्या दिवशी संपूर्ण भारतात लागू केलं तर नवीन इलेक्शन होतपर्यंत भारताचं
ठीक आहे, संविधान सभाच ही भारताची संसद होती आणि त्याच संविधान सभेनं हंगामी सरकार बनवलं होतं. त्याचे भारताचे पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्याच संविधान सभेनं भारताची संसद म्हणून भारताचे पहिले राष्ट्रपती भारताच्या संविधानानुसार नियुक्त केले होते, पण बिना निवडणुकी नियुक्त केले होते. ठीक आहे, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ठीक आहे, भारताचे पहिले राष्ट्रपती त्याले म्हणते. तर पहिले राष्ट्रपती कसे झाले ते, तर निवडून तर नंतर आले, ते तर दुसऱ्यांदा झाले. पण ठीक आहे, भारतीय संविधान सभेले भारतीय संसदेचा दर्जा दिला, कारण 26 जानेवारीले 1950 लागू झाली. निवडणुका तर 52 झाल्या लोकसभेच्या. एवढ्या मोठ्या लोकांचा डाटा करायचा होता, कारण भारत हा जगातला पहिला देश आहे ज्यानं स्त्री आणि पुरुषांना एकाच वेळी समानतेनं मतदानाचे अधिकार दिले होते. का भारतातल्या 21 वर्षाच्या वरील सर्व नागरिकांना मतदानाचे अधिकार देण्यात आले होते. मग ते 61व्या घटनादुरुस्तीनुसार ठीक आहे वय वर्ष 18 केलं. मग आता लक्ष द्या, 14 ऑगस्टले भारतीय राज्यघटना समिती सार्वभौम झाली. ह्या प्रश्न विचारते केव्हा सार्वभौम झाली, 14 ऑगस्टले, कारण 14 ऑगस्टले इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट लागू झाला आणि याच्यानंतर ब्रिटनच्या संसदेला भारतासाठी कोणतेही कायदे करता येण्याचा अधिकार संपुष्टात आला, खतम झाला. ठीक आहे, त्यानंतर भारतावर कायदे करण्याचा अधिकार फक्त भारतीय राज्यघटना समितीला प्राप्त झाला. आता पहा, मग 14 ऑगस्टले भारत स्वतंत्र झाला. 14 ऑगस्टला स्वातंत्र्य झाला. 26 नोव्हेंबर 1949 ठीक आहे 1949 ठीक आहे राज्यघटना स्वीकृत केली आणि लागू केलं. केव्हा केली? स्वीकृत म्हणजे स्वीकारली. त्याच्यातले काही मोजके कलम लागू केले. मूलभूत अधिकाराचं केलं. ठीक आहे, त्याच्यानंतर कलम केलं 1 ते 5 भारताची भूसीमा, 1 ते 4 भारताची भूसीमा, केंद्रशासित प्रदेश, घटक राज्य, ठीक आहे, व त्यांची नावं 1 ते 4 पर्यंत. त्याच्यानंतर नागरिकत्व हे गिन कलम लागू करून टाकले तेव्हा. पण पूर्ण कलम लागू केले 26 जानेवारी 1950. थांबलो आपण 2 महिने. काहून थांबलो? कारण सांगितलं मी तुम्हाला, का रावी नदीच्या किनाऱ्यावर आपण पहिल्यांदा तिरंगा फडकवला होता. त्या घटनेले 2 महिने टाईम होते, म्हणून आपण 2 महिने थांबून गेलो राज्यघटना लागू करायचो संपूर्ण भारतात. मग तो दिवस बी साजरा होईल ना ह्या दिवस. मग आता 26 जानेवारी 1950 राज्यघटना लावायची बा, तर त्याच्या अगोदरल्या दिवशी भारतात इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची स्थापना केली 25 जानेवारी 1950. एक दिवस अगोदर, हे पहा, एक दिवस अगोदर. ठीक आहे, 26 जानेवारीले भारताची राज्यघटना आहे बा. 26 जानेवारीले, ठीक आहे, लक्ष द्या बे, 26 जानेवारीले पहा इकडं डोंबडे हो, 26 जानेवारीले भारताची राज्यघटना संपूर्ण भारतात लागू करण्यात आली. ठीक आहे, संपूर्ण भारतात लागू करण्यात आली. त्याच्या एक दिवस अगोदर 25 जानेवारी 1950 केंद्रीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली. ठीक आहे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, जे भारतासाठी निवडणुका घेते. बे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदच्या निवडणुका नाही घेत डुकरे हो. केंद्रीय निवडणूक आहे. कोणाचे इलेक्शन घेते? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषद. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका आणि नगरपंचायत याच्या इलेक्शन केंद्रीय निवडणूक आयोग घेत नाही. कानाला खडा, पहिले सांगून राहिलो कुताडीन धरून. कोणाकोणाच्या घेते? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, ठीक आहे, लोकसभा, विधानसभा, विधान परिषद. ठीक आहे, काय म्हटलं? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, लोकसभा, राज्यसभा, विधानसभा आणि विधान परिषद. म्हणजे राज्याचं 2 गृह, केंद्राचे 2 गृह, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती याचीच निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोग घेते. तो केंद्रीय निवडणूक आयोग स्थापन केलं. राज्यघटनेत जे केंद्रीय निवडणूक आयोगाचं तरतूद आहे कलम 324 मध्ये, त्याच्यानुसार भारतामध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची स्थापना झाली. तो दिवस, ठीक आहे, आता लक्ष द्या, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाले, ठीक आहे, 25 जानेवारी 2010, लक्ष द्या बे, 25 जानेवारी 2010 इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाले 60 वर्ष पूर्ण झाली. तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा हीरक महोत्सवी वर्ष होता. ठीक आहे का? 60 वर्षाले म्हणते हीरक महोत्सवी. तर या दिवसापासून इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने डिक्लेअर केलं का ह्या दिवस आपण मतदान दिन किंवा मतदार दिन म्हणून साजरा करत जाऊ. मतदार दिन. आपल्याला विचारते परीक्षेत मतदार दिन हा कोणता दिन म्हणून साजरा करते? तर ज्या दिवशी भारतात इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची स्थापना झाली, भारतातल्या सर्व इलेक्शन, बस इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं ज्या दिवशी बोमललं का आजपासून लोकसभेचे, ठीक आहे, लोकसभेची आचारसंहिता लागू,
ठीक आहे, ज्या दिवशी तिनं लोकसभेचं निवडणुका जाहीर केल्या, प्रोग्राम जाहीर केला, आचारसंहिता लागू होते. ज्या दिवशी विधानसभेच्या त्या राज्यात विधानसभेची आचारसंहिता लागू, कोणतीही विकास कामं करता येत नाही. पंतप्रधानाला आपल्या मतानं फंड खर्च करता येत नाही आचारसंहिता लावल्यावर. ठीक आहे, कोणाची परवानगी घ्या लागते भाऊ, यायची घ्या लागते. लय मोठं पद आहे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, म्हणजे निवडणुकीच्या काळात पंतप्रधानच राहते तो देशाचा. त्याला विचारल्याशिवाय काही कारभार करता येत नाही. त्याच्या हातात आहे कोणाचं बी. ठीक आहे, अर्ज तो लगेच नामांकन रद्द करू शकते. इतकं खतरनाक काम आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं. पण इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची विश्वासार्हता ठीक आहे टप्प्याटप्प्यानं कमी होऊन राहिली ह्या EVMमुळे. बरेचसे घोळ बाहेर येऊन राहिले, पण कोणी बोंबलायला तयार नाही आहे. बोंबललं तर ते स्टेबल नाही होऊन राहिलं. म्हणून इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे स्वायत्त संस्था आहे. भारतात काही राज्यघटनेनं स्वायत्त संस्था केला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट ह्या स्वायत्त संस्था आहे. स्वायत्त म्हणजे ज्याच्यात राजकीय हस्तक्षेप पाहिजे नाही. समजलं का? राजकीय हस्तक्षेप नाही पाहिजेत, याला स्वायत्त संस्था म्हणते. म्हणजे राजकारणी लोकांचा हस्तक्षेप नाही पाहिजे. UPSC आहे, ठीक आहे, UPSC आहे, राजकीय लोकांचा हस्तक्षेप नाही लागणे या ठिकाणी. कारण नाही तर मग पंतप्रधानाचे पोट्टे कलेक्टर झाले असते इथं या देशात. असं आहे का? नाही आहे. मग ठीक आहे, केंद्रीय निवडणूक आयोग 25 जानेवारी 1950 स्थापन केला. हा दिवस ठीक आहे 25 जानेवारी 2010 60 वर्ष केंद्रीय निवडणूक आयोगाला झाले. या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त केंद्रीय निवडणूक आयोगानं आणि भारत सरकारनं हा दिन मतदान दिन म्हणून साजरा करायचं ठरवलं. तर असं आहे भाऊ. ठीक आहे, मग 26 जानेवारीले भारतात संपूर्ण राज्यघटना लागू झाली. मग राज्यघटनेचा इतिहास 3 टप्प्यात मोडण्यात येते. पहिला टप्पा ज्या दिवशी पहिलं अधिवेशन झालं त्या दिवसापासून 14 ऑगस्टपर्यंत. तर त्रिमंत्री परिषदेच्या शिफारशीवर आधारित भारताची संविधान सभा निवडून आली. 389 जागासाठी इलेक्शन झालं. अशी संविधान सभा होती. ठीक आहे, जे ठीक आहे सार्वभौमसुद्धा नव्हती. पण 14 ऑगस्ट 1947 ठीक आहे इंडियन इंडिपेंडन्स ॲक्टनुसार भारत पाकिस्तान 2 देश तयार झाले. आणि त्याच्यानंतर ठीक आहे त्याच कायद्यात सांगितलं का पाकिस्ताननं स्वतःची वेगळी संविधान सभा तयार करा आणि भारतानं वेगळी तयार करा. पण त्याच्यासाठी तुम्ही जे आता इलेक्शन घेतलं ते सदस्य तसे ठेवा. तुमच्या भागात जे मेंबर आले ते तुमच्या संविधान सभेत राहील. आहे मग ज्या लोकांना वाटत होतं मी पाकिस्तानातून निवडून आलो पण मला भारतात राहायचं आहे, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ठीक आहे तर त्याच्या जागी जे जोगेंद्रनाथ मंडल होते त्याने राजीनामा दिला. ठीक आहे, त्याच्यानंतर तिकडं बरेचसे लोक होते का जे तिकडून राजीनामा देऊन इकडं आले. ते पुन्हा आपले कृष्णमाचारी जे उपाध्यक्ष होते ठीक आहे त्याने राजीनामा दिला आणि डबल निवडून आले आणि डबल उपाध्यक्ष बनवलं. आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं. तर आता इथं पहा 15 ऑगस्ट 1947 पासून तर 26 नोव्हेंबर 1950 राज्यघटना समिती ही सार्वभौम झाली आणि हंगामी संसद म्हणून काम करायला लागली. तर भारतीय संविधान सभा त्यावेळेस 2 कामं करत होती. एक ठीक आहे एक भारतासाठी राज्यघटना बनवे आणि भारतासाठी एक काही स्पेशल कायदे राहिले किंवा इंग्रजांना जुने केलेले कायदे असं वाटलं का वाईट आहे हे रद्द करायचे आहे, त्या जागी नवीन कायदे करायचा आहे. तर भारताची संविधान सभाच भारताची संसद म्हणून काम करत होती. ज्यावेळेस भारतासाठी कायदे करायचे आहे, वेगळे काहीतरी कायदे करायचे आहे, तर तेव्हा संविधान सभेची बैठक होय. तर त्याचे अध्यक्षपदावर आहे गवा मावळणकर. आणि संसदेचं काम ठीक आहे जेव्हा संविधान सभा भारताची संविधान सभेची बैठक बोलावे, संविधान सभेवर चर्चा होय, तेव्हा अध्यक्षपदाच्या सीटवर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. हे लक्षात ठेव जा. म्हणजे भारतासाठी काही वेगळे कायदे करायचे आहे किंवा इंग्रजांनी केलेले कायदे खोडून काढायचे आहे, तोडून ठीक आहे खतम करायचे आहे, याच्यावर चर्चा करायची आहे, याची बैठक बोलावली तर संविधान सभेचे सदस्य आहे पण अध्यक्षपदावर गवा मावळणकर आहे. आणि संविधान लिहायचं आहे त्याच्यावर चर्चा करायची आहे, त्याची बैठक बोलावली तर तेव्हाच अध्यक्षपदाच्या सीटवर आहे ठीक आहे कोण राहे राजेंद्र प्रसाद. कारण संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. ठीक आहे. तिसरा टप्पा 27 नोव्हेंबर ते मार्च 1952 ठीक आहे या काळात 27 नोव्हेंबरपासून भारताची राज्यघटना लागू झाली. ठीक आहे म्हणजे स्वीकृत करण्यात आली, काही कायदे लागू केले आणि 26 जानेवारीपासून तर मग भारताची राज्यघटनाच लागूच करण्यात आली. तर त्यावेळेस भारताची संविधान सभा हेच भारताची संसद ग्राह्य धरण्यात येईल जोपर्यंत नवीन इलेक्शन होऊन नवीन लोकसभा अस्तित्वात येत नाही. ठीक आहे. मग हंगामी सरकार म्हणून काम केलं राज्यघटना समितीनंच आणि मग हंगामी संसद म्हणून काम केल्यावर यायनंच मग देशाचे राष्ट्रपती म्हणून निवड केली डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची आणि हंगामी सरकार अस्तित्वात आलं. त्याचे पंतप्रधान होते
पंडित जवाहरलाल नेहरू. म्हणून आपल्याला देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू म्हणते, देशाचे पहिले राष्ट्रपती, पण निवडणूक झाली नव्हती त्याच्यासाठी. हेच संविधान सभा त्यावेळेस संसद म्हणून कायम करत होती 1952पर्यंत. ज्या दिवशी लोकसभेत ठीक आहे काँग्रेस निवडून आली त्यावेळेस संविधान सभेचं काम संपलं आणि संविधान सभा त्या दिवशी खतम करून टाकली, विसर्जित करून टाकली. कारण संविधान सभेचं काम तेव्हा पूर्ण संपलं होतं. कारण संविधान सभा संसद म्हणून भारतात काम पाहत होती आणि राज्यघटनेवर आधारित सरकार 1952 भारतात पहिल्यांदा अस्तित्वात आलं. समजलं का? असा आहे तो गेम. तर मग ठीक आहे जेव्हा राज्यघटना संपूर्ण लिहून झाली तर जेव्हा राज्यघटना संपूर्ण लिहून झाली आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना सुपूर्द केली त्यावेळेस भारतीय राज्यघटनेत 395 कलम होते, 22 भाग होते आणि 8 परिशिष्ट होते. किती परिशिष्ट होते? 395 कलम. ठीक आहे किती आहे बे? लक्ष द्या. भारतीय राज्यघटनेत जेव्हा राज्यघटना लिहून झाली त्यावेळेस 395 कलम, ठीक आहे 22 भाग आणि 8 परिशिष्ट होते. आता भारतीय संविधानात 465 कलम आहे. बे डुकरे हो, हे आतावाले बदलत राहील, ते तसेच राहील, ते काही बदलणार नाही, हे व्हॅरी होत राहते. नाही तर माझ्या व्हिडिओ पाहन 1.5 वर्षानं याच्यानंतर आणि डुकरे हो मला म्हणाल मास्तर करायला चुकीचं शिकवते काय कुताडीन धरून तिथंच. ठीक आहे ह्या व्हॅरी होते, हे बदलत राहते पाहिजे भविष्यात. ठीक आहे मग 465 ठीक आहे हे कलम आता सध्या भारतीय संविधानात 465 कलम आहे, 25 भाग आहे आणि 12 परिशिष्ट आहे. 4 परिशिष्ट ठीक आहे 4 परिशिष्ट मागून जोडली. किती परिशिष्ट? 4. 8 होते. 9 परिशिष्ट पहिल्या घटना दुरुस्तीने जोडलं. 9 परिशिष्ट असं परिशिष्ट आहे जे ठीक आहे सरकारले अगाऊचे कारभार करायचे असन किंवा एखाद्या व्यक्ती संस्थेच्या मूलभूत अधिकारावर गदा येत असन तर असे कायदे त्या 9व्या परिशिष्टात कुचकाचे. 9 परिशिष्ट हे ठीक आहे न्यायालयीन पुनर्विलोकनापासून दूर होतं. म्हणजे कसं जी सर आम्हाला समजलं नाही. आता पहा भारत सरकारने कायदा केला. ठीक आहे कायदा चांगला केला. शेतकऱ्याला म्हणते ठीक आहे शेतकऱ्याला म्हणते का तुले कोरडवाहू 51 एकरच्या वर जमीन ठेवता येत नाही, ओलीत तुले 18 एकरच्या वर ठेवता येत नाही. ठीक आहे आता याच्यावर ठीक आहे लय मोठा बवाल झाला. मी सांगेन समोर एक व्हिडिओज होते त्याच्यावर. ठीक आहे पहा कोरडवाहू असं तर 51 एकराच्या वर ठेवता येत नाही, ओलीत असं तर 18 एकरच्या वर कास्त करायला म्हणते. आणि साले हे उद्योगपती कसे ठेवते रे हजारो एकर? याच्या बापाची जहांगीर आहे का? यायले कशी फुकटाची जमीन यायले कशी ठेवता येते 1000 एकर स्वतःच्या नावानं? फक्त कास्त करायला ह्या कायदा लागू आहे. तू मरले का? ह्या सुप्रीम कोर्टात नाही गेला पाहिजे म्हणून ह्या केलेला कायदा ह्या जो ठीक आहे ह्या जो कायदा आहे ना याले म्हणते कुई वहिवाट कायदा, यालेच म्हणते ठीक आहे जमीन ठीक आहे जमीन भूसुधारणा कायदा. म्हणजे ज्या लोकांच्या प्रॉपर्टी होत्या पाटलाच्या 2-2 हजार एकर त्याच्या जमिनी घेतल्या आणि ठीक आहे जे लोक भूमिहीन होते शेतकरी शेतमजूर होते आणि पाटलाच्या जमिना पाटील नाही वय ठीक आहे गावातला कुणबी तेली माई ठीक आहे कोष्टी हे लोकायले 10 एकर याले 10 एकर थ्या कुणब्याले 10 एकर थ्या तेल्याले 10 एकर थ्या मायाले ठीक आहे 10 एकर ठीक आहे ह्या ठीक आहे नाव्याले ते चालले वाहत त्याची ठराविक रक्कम ठीक आहे 10 पोते पिकले 6 पोते पाटलाच्या घरी भुरका यायच्या घरी 4 पोते पैसे थो लावून सगळे थो लावून याला का भेटे भुरका मेहनत ह्या मेहनत करे मुर्गावर अंडा खाय फकीर असं काम होतं. म्हणून समानतेच्या तत्वावर यायची जमीन घ्यायची अधिग्रहित करायची त्याला शिलिंग म्हणते आणि ती जमीन गोरगरिबाला वाटायची असा कायदा केला. त्याचं लई स्टोरी आहे. केशवानंद भारती खटल्या सांगितलं बी आहे माहिती आहे पाहून घे जा. केशवानंद भारती खटला लई खतरनाक आहे पाहून घे जा. तर यायले शेतकऱ्यासाठी हा कायदा केला. उद्योगपत्याले साल्याले 1.5 हजार एकर जमीन ठेवता येते आणि शेतकऱ्याला ठेवता नाही. ह्या शेतकरी जर कोर्टात गेला ह्या कोर्टात जाऊ नये म्हणून 9व्या परिशिष्टात टाकून द्यायचं. बदमाश कायदे करायचे सरकारनं 9व्या परिशिष्टात टाकायचे. याले म्हणते न्यायालयीन पुनर्विलोकनापासून ठीक आहे 9वं परिशिष्ट अलग ठेवलं आहे. आतापर्यंत ज्या सरकारनं असे बदमाश कायदे केले का ज्याच्यामुळे आपल्यावर गदा येऊ शकते आपल्यावर काही खाड आली नाही पाहिजे. म्हणजे असं समजानं काय हे एक असं पोट्ट आहे 9वं परिशिष्ट का यानं काही बी चुका केल्या तर याले माय पदरान झाकून घेते. आमचा नाही होय या बाल्या आमचा नाही होय ठीक आहे. तो बाल्या दुसऱ्या असन त्यानं मारलं असन दुसऱ्यानं मायापोरात नाव घेता का तुम्ही? हे 9वं परिशिष्ट ह्या बाल्या वय मायचा आवडता बाल्या साडीच्या पदरात लपवते. तर काही लपवाचं असं सरकारले का ठीक आहे सरकार झाकून देते गुपचाप या 9व्या परिशिष्टात
ठीक आहे, इकडून घेतलं का दाबलायले साडीत 9 परिशिष्ट. हे बदमाश कायदे करायचे आणि याच्यात कुचकाचं पहिल्या घटना दुरुस्तीनं हे केलं, कारण सरकारच्या उरावर आले सगळं. ठीक आहे, पहिल्याच वेळेस उरावर आलं, लोक खूपच हुशार भारतातले. मग 9वं परिशिष्ट झालं. ठीक आहे, मग त्याच्यानंतर 10वं परिशिष्ट जोडलं. 10वं परिशिष्ट जोडलं 52व्या घटना दुरुस्तीनं. कितव्या? 52वी घटना दुरुस्ती पक्षांतर बंदीशी संबंधित होती. कायशी संबंधित होती? पक्षांतर बंदी. ठीक आहे, हे समोर पाहायचंच आहे आपल्याला. त्याच्यानंतर 11वं परिशिष्ट पक्षांतर बंदी म्हणजे का? तर लोक इतके बदमाश होते, निवडणूक लढवे बीजेपीकडून, आणि जर बहुमत काँग्रेसला भेटलं ह्या निवडून ये बीजेपीकडून, आणि ह्या काँग्रेसची सत्ता येते बा, इकडून उडी तिकडं मारे. ठीक आहे, लगेच मारली का मी आलो, लगेच इकडून तिकडं. हे असे लोक उड्या मारणं, बंदर उड्याच होत्या, इकडून तिकडं इकडून तिकडं. कारण पक्षांतर बंदी कायदा नव्हता ना. या पक्षातून दुसऱ्या पक्षात गेलो तर ते ग्राह्य धरून घे आणि झाला. या निवडून ये बीजेपीच्या सीटवर, ते जाय काँग्रेसमध्ये निवडून ये. ठीक आहे, कवा कवा गावे बीजेपीला बहुमत भेटलं, मी उदाहरण देऊन राहिलो, बीजेपीला बहुमत भेटलं आणि काँग्रेसले जर कमी बहुमत भेटलं आणि मुख्यमंत्री बा सत्ता हे बीजेपीची बसते रे बा, तर ह्या उडान टप्पू इकडून घेन तिकडं उडी मारे, आलो मी. मग तो आमदार तर आमदारही राहे. आता तसं नाही आहे. आता जर तुम्ही एका पक्षातून दुसऱ्या पक्षात उडी मारली का तुमचं आमदारकीचं खासदारकीचं पद गायब. निवडून आल्यावर उडी मारता येत नाही. निवडून याच्या पहिले कुणीकडे उड्या मारायच्या उड्या मार, कपडे काढून मार, कपडे घालून मार का पॅन्ट काढून मार. ठीक आहे, काही टेन्शन नाही आहे. ठीक आहे, कशा उड्या मारायच्या तू मारत बस, पण निवडणुकीच्या अगोदर मार. म्हणून हे पाहिजे, जेव्हा हे पार्ट्या बदलवते का नाही तर निवडणुकीच्या अगोदर यांचा ठीक आहे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश, यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश. निवडून आल्यावर मार बरं म्हणा त्याला. निवडून आल्यावर मारता नाही येत. अभे अपक्ष निवडून आल्यावर नाही मारता येत. तो समजलं का? हां, पाठिंबा देता येते. जसं आता बच्चूभाऊ कडू हे काय अपक्ष म्हणून निवडून आले आणि पाठिंबा दिला, शिवसेनेला पाठिंबा. शिवसेनेत मी जातो असं म्हणलं का? शिवसेनेत जातो म्हणलं का डायरेक्ट आमदारकीचं पद गायब. हो का जी सर? मग तसंच आहे भाऊ. असं नाही होत का मी आलो अपक्ष निवडून गेलो शिवसेनेत, द्या मला मंत्री दिलं, पण पाठिंबा आहे माझा. पाठिंबा कवा बी काढता येते. हां, असं आहे खतरनाक काम. म्हणून लय भारी काम आहे बरं. तर हे 52वी पक्षांतर अजून आहे. 2 पक्षांतर बंदीच्या घटना दुरुस्ती आहे. 52व्या पहिल्या घटना दुरुस्तीनं पहिल्या घटना दुरुस्तीनं ठीक आहे, पहिल्या घटना दुरुस्तीनं 9वं परिशिष्ट जोडलं. 52व्या घटना दुरुस्तीनं ठीक आहे 10वं परिशिष्ट जोडलं. आणि 73वी पक्षांतर बंदी ठीक आहे ठीक आहे 73वी पक्षांतर बंदी नरसिंहराव सरकारनं ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेला संवैधानिक दर्जा दिला. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत ठीक आहे याला संवैधानिक दर्जा दिला आणि 11वं परिशिष्ट जोडलं. आणि त्याच्यानंतर 74वी घटना दुरुस्ती यानं राज्यघटनेत 12वे परिशिष्ट जोडले, जे स्थानिक स्वराज्य संस्था, शहरी नगरपंचायत, नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या संरचनात्मक सुधारणासाठी ठीक आहे आणि राज्यघटनेत स्थान देण्यासाठी ही घटना दुरुस्ती केली. शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि ते ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था 73 11वं परिशिष्ट ठीक आहे. ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था 73वी घटना दुरुस्ती. जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत ठीक आहे नगरपालिका, महानगरपालिका, नगरपंचायत यासाठी 74वी घटना दुरुस्ती 12वं परिशिष्ट जोडलं. असं मागून 4 परिशिष्ट जोडले भाऊ. सर हे परिशिष्ट म्हणजे काय? तर परिशिष्ट म्हणजे असं समजा का एक राज्यघटनेले मागून जोडलेले एक्स्ट्रा चॅप्टर आहे. ठीक आहे, हे चॅप्टर आहे एक, त्याच्यात असं दिलं आहे ठीक आहे, इन्क्लुडिंग माहिती आहे का हे असं असं राहील तर असं असं ठेव जा. समजलं का? तर ते राज्यघटनेच्या मागं आहे परिशिष्ट. चॅप्टर नाही हे भाग म्हणजे चॅप्टर आणि हे त्याच्यातले पोर्शन. कलम म्हणजे पोर्शन, म्हणजे एक पोर्शन चॅप्टरमधला ठीक आहे. एक चॅप्टर, त्या चॅप्टरमध्ये पोर्शन ठीक आहे. राज्यघटना पुस्तक, त्या पुस्तकाच्या मागच्या साईडले परिशिष्ट आहे का त्या परिशिष्टात का राहील ठीक आहे, कसं वागायला पाहिजे तर हे त्याच्यात दिलं आहे. परिशिष्ट हा वेगळा पोर्शन आहे. परिशिष्टाचा कलमासोबत फारसा संबंध आहे का तर आहे ठीक आहे. मग ते जिथं ॲड केले ते तिथंही लिहिले आणि तिकडेही लिहिले आहे. ते पाहू आपण समोर ठीक आहे. काय कन्फ्यूज नका घेऊ. हे वेगळे मटेरियल आहे, हे वेगळे मटेरियल आहे ठीक आहे. भाग
एक म्हणलं का भाग 1 मध्ये 1 ते 4 कलम येते. भारताची भूसीमा, बंदी भूसीमा, त्याच्यात असलेले घटक राज्य, केंद्रशासित प्रदेश व त्यांची नावे. नवीन राज्य निर्माण करायचं आहे, ठीक आहे, नवीन राज्य निर्माण करायचं आहे, राज्याचं नाव बदलवायचं आहे, त्याच्यातच आहे 1 ते 4. त्याच्यानंतर भाग 2, राज्यघटनेचा भाग 2, ठीक आहे, कलम 5 ते 11, नागरिकत्व. कोणाले या देशाचं नागरिक म्हणावं, हो का जी, असं आहे का त्याच्यात. मग कोणाला म्हणायचं आणि कोणाला नाही म्हणायचं, कोणाचं नागरिकत्व काढू शकते, कोणाला अधिकार आहे, नागरिकत्वात बदल करायचे आहे, कोणाला अधिकार आहे, सगळे दिलं आहे त्याच्यात, सगळे पाहू, ठीक आहे, सब झांगडबुत्ता सगळे जमून घेऊ. तर असं आहे ते. तर राज्यघटना लिहिली तेव्हा 395 कलम, 22 भाग, 8 परिशिष्ट होती. आता भारतीय राज्यघटनेत 465 कलम, 25 भाग आणि 12 परिशिष्ट आहे. 4 परिशिष्ट मागून जुळले. मग पहिलं परिशिष्ट कितव्या घटनादुरुस्तीनं जुळलं, 8वं. आपल्याला विचारते 9वं, तर पहिल्या घटनादुरुस्तीनं. 10वं 52व्या घटनादुरुस्तीनं, पक्षांतरबंदी, ठीक आहे. 73 स्थानिक स्वराज्य संस्था ग्रामीण, 11 परिशिष्ट जुळलं. 74व्या घटनादुरुस्तीनं 52वं परिशिष्ट जुळलं, जे शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेशी संबंधित होतं, ठीक आहे. मग ठीक आहे, आपण मागच्याच लेक्चरमध्ये पाहिला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान सभेत प्रवेश कसा झाला, पाहिलं का नाही. तर हे खतरनाक व्हिडिओ आहे. उद्या पाहू आपण भारताची मसुदा समिती. का पाहू, मसुदा समिती. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण मसुदा समितीनं भारताच्या राज्यघटनेचा ड्राफ्ट कसा बनवला, किती सदस्य होते, ठीक आहे, का पापड बेला लागली संविधान सभेले, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहू. आजच्या दिवशीतच थांबतो. आपलं जर पॉलिटीचं पॅकेज पाहिजे असेल किंवा MPSC फाउंडेशन बॅच ज्याला लावायची असेल त्यानं MPSC फाउंडेशन बॅच लावायची आहे, किंवा पोलीस भरतीची किंवा तलाठीची, ग्रामसेवकची कोणती बॅच लावायची आहे. आता भूमी अभिलेखच्या जागा निघाल्या होत्या, त्याच लावायच्या आहे, तर त्याचंही पॅकेज आहे. तुम्ही आपल्या चॅनलवर जा, फिनिक्स अकॅडमी वर्धा चॅनलवर जा, नाही ॲप्स डाउनलोड करा, फिनिक्स अकॅडमी वर्धा. ते ॲप्स डाउनलोड केली का त्याच्यात मोबाईल नंबर येते, कचकन कुचका, मग कचकन OTP येते, कचकन टाका. तो टाकला का स्टुडंट लॉग इन का पॅरेंट लॉग इन म्हणते, तर स्टुडंट करा. स्टुडंटवरून लॉग इन केलं का ॲप चालू होते. मग स्टोअरवर जा, स्टोअरवर क्लिक केलं का तिथं वेगवेगळे पॅकेज आहे. सेपरेट बी पॅकेज घेता येते. कोणाला इकॉनॉमिक्स घ्यायचा आहे, कोणाला पॉलिटी घ्यायचा आहे, कोणाला इंग्लिश घ्यायचा आहे, कोणाला मराठी घ्यायचा आहे, घ्या. MPSC फाउंडेशन बॅच एव्हरग्रीन पॅकेज आहे. त्याच्यात सर्व व्हिडिओ राहीन, काही टेन्शन घेऊ नका. ते पॅकेज घ्या, 12,000 रुपयात काहीतरी आहे. माय ऐका, तुम्ही तुम्हाला घ्यायचं असेल तर, नाही तर मग सेपरेट बी घेऊ शकता. तुमच्या सोयीनुसार तुम्ही पहा. पॉलिटी पाहिजे तर पॉलिटीचं पॅकेज तिथं उपलब्ध आहे, ठीक आहे. पण पॉलिटीचं पॅकेज 8-15 दिवसांनी इथून घ्या. ते 8-15 दिवसांनी राहिले, आताच घ्या ना डोंबडे हो, वाटकायला पाहून राहिली. तर मग तिथं जाऊन तुम्ही ते पॅकेज घेऊ शकता. सिक्वेन्सली सर्व विषयाचे व्हिडिओ तिथं तुम्हाला भेटन. आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.